बम बम बोले बम बम बोले बोले याला काय बघायला लागेल. रूम आता सोडतो आम्ही. बॅग बिग झालेल्या आहे सगळं आमच्या पॅक करून. गाडी तिथे थांबली. आता उज्जैनला निघायचं आहे ना आपल्याला. 3 तासाची रनिंग आहे. आता गाडीत 3 तास थांबायचं आहे. काल खूप गर्दी होती इथे लाईनीत. जाम टाइमपास झाला. जाम थकलेलो मी लाईनीत उभा राहून. 3 तास उभाच होतो नुसता. आता उज्जैनला निघतो इथलं. सम्यांना प्रत्येक अजून वरती यायचं बाकी आहे. पण इथनं धीरज आले. आता बॅगी भरून घेतो आम्ही ना निघतो. गाडीत बसतो 3 तास आता रनिंग करायची ना. मग परत तिथं जाऊन दर्शन वगैरे घेऊन रूम पण घ्यायची. हा बघा, हा होता कालचा रूम. काल इथे थांबलेलो. इथनं आलो होतो. आता इकडे उज्जैनला जायचं आहे आपल्याला. अजून देऊचं सगळी बॅगी खाली आणतात. तो बघ देऊ दिसला का. आता मी जर गाडी आणतो इथं जर बॅगी भरायच्यात ना आम्हाला, तर गाडी आणतो जवळ तिथे लावतो. म्हणजे कसं बॅगी भरायला बरा पडेल. सगळं गाडीत सामान भरून झालं आता आमचा. फक्त थोडासा झाले. कितीला 4ला उठायचा होता. 8 वाजलं इथंच. प्रतीक लेट गेला. प्रतीक उठला नाही लवकर उठलेला तर क्लासला आले. आता आंघोळ घालायला 1 तास जाते. अरे बोला आता 3 तास अजून रनिंग करून जायचं आहे उज्जैनला. उज्जैनचे जे काही स्पॉट असतील ते आपण फिरून अख्खा दिवस एक तिथंच वस्तीला राहावं आज. तर गाईज तुम्हाला ना एक ॲप सांगतो मी. जर तुमची गाडी सीएनजी असेल ना, तर एक ॲप आहे. त्या ॲपवर ना सीएनजीच्या म्हणजे कुठं कुठं पंप आहे ना ते दिसतात. तर तो ॲप तुम्हाला मी दाखवतावा. तो नवगती म्हणून ते ॲपचं नाव आहे. तुम्हाला कसा ते करायचं दाखवतो मी तुम्हाला. 1 मिनिट. लॅपटॉप वगैरे स्क्रीन रेकॉर्डिंग बजेट आहे का आपला. लॅपटॉप आहे ना. टिपचा बजेट आहे का. टिपचं बजेट कमी आहे. मोबाईल टिपचा बजेट कमी आहे. मोबाईल मध्ये आम्ही दाखवतो. हे बघा असा ॲप आहे नवगती म्हणून. दिसते तुम्हाला. बेसिक आपली गाडीची ना डिटेल टाकायचे, नंबर वगैरे, गाडी कुठली आहे, सीएनजी पेट्रोल. आपण सीएनजी सिलेक्ट केली इथं. आणि त्याच्यानंतर ट्रिप आपण कुठे जायचं आहे ना ते टाकायचं आहे. इथे आता आपल्याला जायचं उज्जैनला. तर आपण तो उज्जैन टाकला ना आपण, तर असा उज्जैनचा मॅप येतो. हे 5 स्टेशन. हे बघा ही सगळी सीएनजी जेवढे पण पेट्रोल पंप आहेत ना रस्त्यात आपल्या, तेवढ्याची तिथं येते. म्हणजे कुठे कुठे पंप आहे, किती किती लांब. आता आपण पहिला पंप बघू किती लांब आहे. तर पहिला पंप बघा. पहिला पंप 53 किलोमीटर पहिला सीएनजी पंप आहे. असं तुम्हाला कधी तुम्ही फिरायला गेलं ना तर हा ॲप घ्या. एकदम म्हणजे चांगला पडते सीएनजी साठी. आता बघा आपल्याला 53 किलोमीटरवर सीएनजी आहे. आता 53 किलोमीटर जाल का देवायची. सीएनजी संपली आपली. आता आपली सीएनजी तर संपली आहे. आता आपल्याला पेट्रोलवर जावं लागेल. हर हर महादेव. काय कालच्या ओंकारेश्वर बद्दल काय सांगशील. जाम होती. 4 तास लागले. 2 तास बोलता बोलता 4 ना 5 तास लागले दर्शन घ्यायला. किती वाजले. पण आरामात दर्शन झालं. असं जास्त त्रास नाही झाला. पुण्य भारी होत. बघा एकदम माझं पुण्य भारी होत. यो जे लाईन होता ना ती लाईन जाम 5-5 जात होती. आम्ही होतो मी तसा मिळवतो ना ती लाईन आम्ही दोघं मधीतून घुसलो होतो. आम्ही काय केलं माहितीये का. आम्ही 5 जण एकत्र होतो. मग समय मी ना कणित गेलो. शॉर्टकट मारायला आम्ही शॉर्टकट मारला. मी गेटाच्या त्या साईडला डोकं राहिला ना माझ्या ऑफिसरला. समयाच्या वेळी माझ्या हात जोगी तरी सम्याला मी शॉर्टकट मारून गेलो. लावलं 5 तास.
वेगळ्या लाईनीत लागलो ना, यावी वेगळ्या लाईनीत लागली. आम्ही ज्या लाईनीत लागलो ती लाईन हालतच नव्हती ना, यावी मागे होतं तर मागच्या पुढे राहिलं. आमच्या पहिला दर्शन झालं यांचा. पण झालं आमचं दर्शन. मिरची तर एकदम जोरात ना झोपून पाय भरला मिरची त्या. झोपलो नव्हतं लगेच उशिरला त्यांनी म्हणा. याला उचलला तर मी पाया भरता नॉर्मल पाया भरून निघलो. आम्हाला नीट तर मूर्ती पण बघायला भेटली नाही. आता मूर्ती झोपलो. नीट मूर्ती बिर्ती बघली म्हणे. हा तर शिवलिंग पण नीट बघायला भेटला नाही. आता काय ज्याच्यानं बघतो गुगलला बघतो काय नाही. व्हिडिओ आहे आपल्या बारकी. व्हिडिओ पण आम्ही काढले. त्या व्हिडिओ तर तुम्हाला ऍड करून दाखवूच त्यात. आता उज्जैनचं दर्शन कसं होते बघायला लागेल. उज्जैनला पण असाच व्हायचा. काल बोलत होते ते का उज्जैनला पण जाम गर्दी आहे. मॅटर असं झाले का सगळी याच्यावर येतात ना आपले प्रयागराजला गेलेले आहेत. वर्ष येतात ना, तर ती सगळी इथं पण येतात दर्शन घ्यायला उज्जैनला ओंकारेश्वरला. त्याच्यामुळे जाम गर्दी झाली. जाम गर्दी भेटते मग सगळीकडे. काल पण गर्दी होती. आज तर जास्त गर्दी आहे. सॅटर्डे आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी असेल. आज सॅटर्डे आहे. आज जाम गर्दी असेल. उज्जैनचं दर्शन लवकर झालं तर बरं आहे. दर्शन झालं तर सगळे तुम्ही तुम्हाला जर भेटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा. चष्मा भेटला ना काय तुम्हाला ते कमेंट मध्ये सांगा. नक्की कमेंट करून समोर पाठवून द्या. गुगल पे करायला लावले. स्कॅनरचा नंबर गुगल पेचा नंबर 100 वाला होता चांगलं जास्त पैसे बोलले. 30 वाला जास्त बोलणं इज्जत झालं. 3000 चष्मा होता. हा काय 3000 चष्मा होता. 5 लागले. तुम्ही त्याला पैसे देऊन टाका. जाऊ दे आपला जाईल. गुगल पेला नंबर माझा डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा नंबर टाकता मी खाली. चला आता तिथं आता आराम करता रिलॅक्स करता आम्ही. गाडी पण एकदा लेट झोपलो जाम. 1-1:30 वाजला झोपाला. सकाळी उठलो लवकर 4ला. 1-1:30 वाजवला जागे वाजला नाही. झोपला पण समीक आमचा 1:30 वाजता झोपलाय. काही कारण काही कारण नसतं त्याला जागावं लागलं का. जागावं लागलं. त्याला पण एखादा दाखवायचं होता. ठीक आहे मग आता रनिंग करतो 3 तासाची. तिथं पोचल्यावर आता बाकीचं तुम्हाला दाखवतो काय आहे ते. ठीक आहे. तर काही ज्याला चष्मा भेटलेला आता तुम्ही पैसे देऊ नका. पैसे तरी पण तुमची इच्छा असेल दुसरा चष्मा घ्यावा तर तुम्ही देऊ शकता. या चष्म्याची क्वालिटी बघा किती मला वाटते तुम्हाला. थायलंडवरून आणलेलं दिले. थायलंडवर आज दिवाळी गेला होता ना थायलंडला तेव्हा याने आणला होता. आता सेम फ्रंट. बघा आता कसं दिसतंय. आता काही वाटते दिसता हिरो दिसते. असं काम 3000 चष्मा आणला तसा चांगला दिसत नाही ना. पण असा ते चांगला दिसत म्हणून. हा आता भेटले त्याला चष्मा. आता टेन्शन आता नाही. बस पण चष्मा पाहिजे करणार तुला गाडी. चष्मा पाहिजे तुम्हाला. कम्फर्टेबल वाटतं याचं. हा डोक्याला त्रास होते का हा जास्त ऊन असलं. ऊन असतं. उज्जैनला काय काय जायचं. उज्जैन कालभैरव महाकालेश्वर मंगाय माझे कुंडलीन मंगल दोष आहे. मंगलमय मंदिर कंचा आहे ते बघायला लागेल. युट्यूबला बघायला लागेल पहिला परत. नाही तर माझ्या लग्नाला जाय प्रॉब्लेम होईल. काहीच तर याला मुलगी पण शोधा तुम्ही. मंगलमय दोष मंगल दोष असला ना. जे पण पोरीला मंगल दोष असेल ना त्यांनी मीरमुखा तुमची कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुम्ही दोघा एकत्र लगीन करू शकता. असं असते मला काय माहिती. बरं जेव्हा तरी त्याने शास्त्र लावलं आज. काहीतरी लावलं नका. मग शास्त्र आणि प्रतीक यांचा हातून जात आहे. अभ्यास झाले. अभ्यास केले म्हणून झाले. झालाय तो. सनातनी कट्टर ब्राह्मणांचे ब्राह्मण त्याचा तालुका आहे आता. ब्राह्मणांचे तालुका आहे का तालुका. ब्राह्मणांच्या दोस्ती आहे त्याचे. तर काहीच आपण अशा रीतीने ब्लॉग बंद करत आहे. तर आता उज्जैन मध्ये पोहोचलोय आम्ही. फक्त आता 9 मिनिटाचा रस्ता आलाय. 9 मिनिटं फक्त झाल्यात. आता मंदिराचं दर्शन घ्यायचं. किती गर्दी आहे काय माहिती नाही. आणि काय आता 2-3 पॉईंट तिथे म्हणजे 2-3 मंदिरं फिरायची आहेत उज्जैनला. बघू आता उज्जैनचं पहिला मेन मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे ज्योतिर्लिंगाचा. आणि बाकी दुसरं करायचं आहे. आता वाजले. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. बोलो महाकाल महाराज की जय. उज्जैन मध्ये तर पोहोचलो. मंदिराजवळ जायला बघता आता 7-8 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. हा गेट दाखवतो बघा तुम्हाला. इथून पण आहे. सगळं तू कधी आलता का उज्जैनला. नाही मी नाही कधी आलो. फर्स्ट टाइम उज्जैनला तरी. उज्जैनला खूप लोक येतात. ना ओंकारेश्वर फर्स्ट टाइम होता. गर्दी जाम आहे. विशेष गर्दी आहे.
दर्शनला. ठिकाणी आता पोहोचलो. ऍक्च्युअली आपण कसं कोकण ठिकाणी खूप वेळा गेलोय, म्हणजे खूप वेळा जातो आपण अलिबाग, हा? गोवा. पण या वरच्या साईडला दिल्लीला आता खूप म्हणजे पहिल्यांदा आलोय आम्ही. हो. ठीक आहे, भेटू मग आपण मंदिराजवळ. कोकणाला आता direct. मंदिराच्या पार्किंग जवळ आता पोहोचलोय. पार्किंगला गाडी लावली आहे तिथे. चालू आहे. जरा पावडर टिकली चालू आहे. शेवा झूम होते का? झूम नाही Powder होत. पण गौरी लावत लावले. बघू शकता किती गोरा झालाय. त्यांनी पावडरच नाही लावली. पावडर लावली. लावली. अरे इतका कोणी? खोटा Natural आहे. टेम्परेचर इतका खतरनाक आहे. जसा ऊन आहे पण तवा तर normal जरासा. आहे. नॉर्मल आहे यार, आपल्या इकडे आहे ते जास्त. आपल्या इकडे पण आहेच. ही प्रतीकची फायडर थार आताच घेतली. तर बघू शकता. नंबर पण अजून यायला नाही. हा, तर कशी वाटली सांगा तुम्हाला? भारी आहे ना? बाय. काय सिस्टम मस्त गाडी आहे बघा. जेवायचे वाटते, जाम बघित लावले. आता काय करायचं, पहिला लाईनीला लागायचा नाश्ता करायचा. पहिला जर नाश्ता करावा, कारण की लाईनीला 2 तास लागू शकतात. मग त्यापेक्षा नाश्ता करूनच जातो. हा, नाश्ता करूनच जाऊ. ठीक आहे, चालेल. आता मंदिराच्या जवळ जातोय आम्ही. ठीक ना? गर्दी ना जरा कमी लागते. जरा आता इथं पोहा खातो, कारण की पोहा इथं दिल्लीमध्ये आपले उज्जैन जवळ फेमस आहेत. मग पोह्याचा एकदा नाश्ता घेतो लाईनीत जायच्या अगोदर. एक प्लेट पोहे खाऊन घेतो, म्हणजे लाईनीत 1-2 तास गेला तरी टेन्शन नाही. कसं आहे? गोडन पोहे जरा दिवसानं पोहे जरा गोड लागले. आता आम्हीच खातो. त्यावेळी गेला पुढे दुसरा नाश्ता बघायला. नॉर्मल गोड होता रे भाऊ. बरं वाटते का? एवढा आहे असा. कंची चांगली वाटते बघा, व्हाईट का काली? कंची काळजी बघा. काली एक की देणे का? मंदिर फोटो बिटो काढायला चाल घेतले मंदिरात जायला. हे बघा, दुसरी फुल मंडलांचा फुल कंजूस आहे. 50 बोललेला 40ला घेतले. पैसे वाचले तर तुम्हाला जास्ती ब्लॉग भेटतील, म्हणजे आम्ही अजून ठिकाण जास्त जाऊ असं आहे. नाही तर दिवस त्याच्यामुळे आम्ही कंजूसही करतोय. आता जसा टिकली बिकली नटून छटून आल्या ना सगळी. बघा बघा कशी दिसते. काही लोक आहे बघा. आता दर्शनासाठी चाललं. जय महाकाल. जय जय महाकाल. शादी वाली पण पैसे झाले ते आता थोडा मंदिराच्या अजून जवळ चाललोय. मस्त आहे इथं. नियोजन चांगलं आहे यांचा थोडा, कारण की आता ओंकारेश्वरला होतो ना, एकदम व्यवस्थित नव्हता मॅनेजमेंट त्यांचा. इथे थोडा मस्त आहे, व्यवस्थित आहे, काय वाटत नाही. जर चांगला असला ना, तर गर्दी जरी असली ना तरी पण काय वाटत नाही. पण जर दर्शनाची लाईन वगैरे चांगली लागते, गर्दी म्हणजे लोटालोटीने लागत. खाना खाना आहे. दर्शन रांगेत चाललोय आम्ही आता. किती टाइम आता काय आम्हाला ठराविक टाइम नाहीये. किती टाइम लागते आता, पण बरं वाटते जा, चांगलं आहे म्हणून. नियोजन चांगलं आहे यांचा. ओंकारेश्वरपेक्षा हा, परत आज पण लाईनीत लागलोय. आता अर्धा तास झाला असं मला असं वाटते. आता लवकर भेटेल. इथे चालते लाईन. आता बघू इथं कुठे जायचं. काल भैरव बोलतात पण इथं पण जायचं. इथला दर्शन आता पहिला नीट भेटू दे बस.
दर्शन आता झाला, मस्त दर्शन झालं, व्यवस्थित दर्शन झालं. आता कालभैरवच्या आता मंदिरात जायचं आहे दर्शन घेण्यासाठी. तिथं असं सांगितलं का तो ती जो पिंडी आहे ती 10 पिते म्हणजे पिंडी नाही थांब कापायला लागेल बघ. तिथं आपल्याला आपली पिंडी बनवते. सॉरी 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 सॉरी. कालचं दर्शन घेऊन आता आलो इथनं. आता भारत माता मंदिर इथे चांगलं आहे, तिथे एक दर्शन करून येतो आता. हे बघा तिथं 12 ज्योतिर्लिंग दाखवल्या तिथं. आपल्या भारतात 12 ज्योतिर्लिंग आहे, प्रत्येक ज्योतिर्लिंग दाखवले इथं. रामेश्वर तिकडे द्वारका तो तिकडे लांब होता तरी सोमनाथ नागेश्वर. आता कालभैरवच्या मंदिराजवळ आलोय. लगा है ना पहले से. ये मोनालिसा दिखती है, मोनालिसा की छोटी सी है. मोनालिसा छोटी काय होते मोनालिसा बाकी बहिणी आहे. करते का तुला. क्या भैया मंदिरात खूप लाईन आहे, 1 तास लागेल अजून लाईन या लाईन आहेत म्हणून जा काकडी खाऊन घेत आहो. इथे लाईन आहे इथे जाम. इथे पण लोकांनी दारू घेतले, देवांच्या नावाचे दारू घेतलेले त्यावेळेस पिणार आहेत. काय वाटते दारू बद्दल. 1-1 लिटरचा कम्मा देवाला देतात आखी देतात. आखते घेतले देवाच्या नावाच्या दारू पितानी. या सगळ्या इथे धागे बांधले आहेत म्हणून आता एक मंडळाच्या नावाचे एक धागा बांधायचा आहे. चेतनदाच्या नावाचे एक धागा बांधा. जे किती नाही माझ्या बांध जे बांध बांध जेर मिरची बांधला कोणतं दूध बांधतोय बांध. तुझ्या नावानी भाई थांबा लाईन थांबवा तुम्ही त्यात. अच्छा आपल्याला थोड्या वेळात आता दर्शन होईल महाकालचा. कालभैरवचा सॉरी थोड्या वेळात आता दर्शन होईल कालभैरवचा. भरपूर लाईन होती. थोडासा अंतर झाले आता. दर्शन झालेलं आहे आता उज्जैन मध्ये. आता इथेच ब्लॉग आता आपला एंड करतोय. 2 दिवस मस्त गेले मध्य प्रदेश मध्ये. मस्त फिरून झाला. आपला दिल्ली आहे पण तो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाकणार आहोत. यो ब्लॉग इथेच एंड करणार आहोत 2 दिवसात. आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आमच्या जोडीला तुम्ही पण जोडून राहा आम्हाला. येस आम्हाला सपोर्ट करा, ऐकून करा, सबस्क्राईब करा. बट ठोको आम्हाला तुम्ही काय करा
चॅनल सबस्क्राईब झाला पाहिजे बस. तो बटन दाबला पाहिजे. लाल बटन दबाव. ठीक आहे चालेल. जो ब्लॉग आपण आता इथंच एंड करू आणि आता नेक्स्ट आग्रा, दिल्ली, मथुरा याचा ब्लॉग येईल. तो ब्लॉग तुम्ही बघा. ठीक आहे भेटू. बाय बाय. कस चल बाय बाय.